माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 14. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 43. पद्मावती कथा वर्णन. चित्रकूट पर्वताच्या प्रदेशात परिहार नावाचा राजा, तेथे परमरम्य आकर्षक कलिंजपुरात तो चांगल्या प्रकारे राहत होता. राजपुत्र देशात चहा पाणी राज्या दिव्य अजमेरपुरात राहत असे. शुक्ल राजा अनर्थ देशात द्वारका नगरीत राहू लागला होता. कलियुगाची यावेळी 3710 वर्ष उलटली. त्यानंतर 5 पिढ्यांनी शंख नावाचा राजा आला. त्यावेळी वीरमती देवांगांना इंद्राने पाठवले. तिने एका पुत्रलाभास जन्म दिला. त्याच्या जन्माच्या वेळी आकाशातून पुष्पवृष्टी झाली. दुदुंबीचे आवाज येऊ लागले. सुखकर वायू वाहू लागला. त्याचे नाव शिवदृष्टी ठेवले. 20व्या वर्षापर्यंत तो वनात राहून कर्मयोगाची साधना तप करीत होता. गुह्य कालय कैलासावर शिवाची कृपा करून तो शंकांचा नाश करण्यासाठी, आर्यधर्माचा प्रसार करण्यासाठी निघाला. त्याच्या पित्याने त्याचे नाव विक्रमादित्य असे ठेवले. लहान वयात तो महान बुद्धिवान पंडित असून माता पित्याचा अतिशय प्रिय. साधना झाल्यावर तो अंबावतीपुरीस आला. त्याच्यासाठी शंकराने अतिसुंदर 32 मूर्तींनी युक्त असे सिंहासन बनवले. त्याचे रक्षणासाठी पार्वतीने वेताळास तयार करून पाठवले. वीर विक्रमादित्य एकदा महाक्लेश्वराच्या स्थानी जाऊन त्याची पूजा करण्यात मग्न झाला. तेथे त्याने विवाहाप्रमाणे रचना असलेली धर्ममयी सभा बांधली. तीमध्ये अनेक धातूंचे खांब अनेक प्रकारच्या मण्याने बनवलेले होते. तेथे अनेक तऱ्हेच्या वृक्षवेली फुलझाडे होते. याच धर्ममयी सभेत त्याने ते सिंहासन स्थापन केले. वेदातील विद्वानांना तेथे बोलावून त्याचे पूजन केले. त्यांनी सांगितलेल्या धर्मकथा त्याने शास्त्रोक्तमध्येपणे ऐकल्या. यावेळेस वेताळ देखील एका विद्वानाचे रूपात तेथे येऊन राजास गोष्टी सांगू लागला. हे राजा विक्रमादित्य, ऐक. वाराणसीपुरी फार रम्य. तेथे स्वतः महेश वास्तव्य करता. तेथे सर्व प्रकारचे लोक राहतात. त्यांचा राजा प्रताप मुकुट नावाचा, त्याचा मुलगा व्रजमुकुट हो. 16 वर्षाचा व्रजमुकुट एकदा घोड्यावर स्वार होऊन रानावनात रपेट करीत होता. त्याच्याबरोबर बुद्धिदक्ष नावाचा अमात्याचा पुत्रही घोड्यावर बसून येत होता. हरीने पक्षाने भरलेले हे अरण्य पाहून व्रजमुकुट खुश झाला. तोच त्याला एक अतिरम्य दिव्य सरोवर दिसले. त्या ठिकाणी नाना सुंदर पक्ष्यांच्या आवाजनी नादत होते. सरोवराकाठी शिवमंदिरे होते. ते दोघे त्या शिवारात शिरले. त्यावेळी तेथे कर्नाटकची राजकन्या पद्मावती तिच्या सख्यांचं आली. सरोवरात जलक्रीडा करू लागली. थोड्या वेळाने राजकुमार जेव्हा देवालयातून बाहेर आला, त्याच्या दृष्टीस ती पडली. तिच्या रूपसौंदर्याने तो बेशुद्ध झाला. त्याचप्रमाणे त्याला पाहून पद्मावती देखील मोहमोश झाली. थोड्याच अवकाशात तो शुद्धीवरून तिच्याकडे पाहू लागला. ते पाहताच तिने डोक्यात घातलेले कमळ काढून त्याचे कान पाय यांनी स्पर्शले, हृदयास लावले व ती सगळ्यांचं निघून गेली. ती निघून गेल्याने राजपुत्र कामाने आतुर होऊन खाणे पिणे बोलणे सर्वांचा त्याग करून दुःखी अवस्थेत पद्मावतीचे ध्यान करीत राहिला. तो घरी परतला तरी तशाच अवस्थेत होता. त्यामुळे राजाला त्याची काळजी वाटली. अखेर बुद्धिदक्षाने राजकुमाराच्या मनातले काढून घेतले व तो राजाकडे म्हणाला, महाराज, जर तुम्हाला तुमचा मुलगा पुत्र जिवंत राहायचा हवा असेल तर त्यास कर्नाटक देशाला जाण्याची आज्ञा द्या. मी त्याला घेऊन जातो, लवकरच परत येतो. त्याप्रमाणे राजाने त्यांना परवानगी दिली. व्रज मुकुटास घेऊन बुद्धिदक्ष कर्नाटक देशाचा राजा दंतवक्र यांच्या नगरीत येऊन पोहोचला. एका वृद्ध स्त्रीच्या घरी ते उतरले. चतुर्बुद्धिदक्षाने पुष्कळ धन वृद्धेश देऊन म्हटले, हे माते, तू राजाच्या महालात काम करतेस ना, तेव्हा माझे काम कर. पद्मावती एकटी असेल तेव्हा तिला म्हण की ज्येष्ठ शुक्ल पंचमी सोमवार या दिवशी सरोवर किनारी तू जो रम्य पुरुष पाहिला होता तो येथे आला आहे. चंदनाहून आद्र असलेल्या पद्मावतीस त्या वृद्धेने जेव्हा बुद्धिदक्षाचा निरोप सांगितला तर ती रागाने उद्गारली, हे महादुष्टे, जा इथून. त्यानंतर लगेच स्वतःची छाती कपाळाला बोटे आपटून पद्मावती तेथून निघून गेली. हे सर्व वृद्धेने बुद्धिदक्षास सांगितले. त्यामधला अर्थ जाणून त्याने उलट पाठविला की राजपुत्र तुझ्या भेटीसाठी उत्सुक आहे. तुझ्या दर्शनाची त्याला खूप तीव्र इच्छा आहे, असा निरोप वृद्धेने पद्मावती सांगितला. त्यावर पद्मावतीने गवाक्षाच्या दाराकडे बोट दाखवून पाठ व तळावर थोपटले. पद्मावतीच्या निरोपाचा अर्थ ओळखून बुद्धिदक्ष राजपुत्रास म्हणाला, ती पश्चिम दिशेची गवाक्ष तुझ्याकडे उघडे ठेवणार आहे. मध्यरात्री तेथे जाऊन तिला भेटव. त्याप्रमाणे व्रजमुकुट तेथे जाऊन पद्मावतीस भेटला. त्यानंतर त्या दोघांनी 1 महिना एकमेकाचे उपभोग घेतल्यावर
व्रजमुकुटाची कामेक्षा थंडावली. तेव्हा तो पद्मावतीस म्हणाला, बुद्धिदक्ष नावाचा माझा मित्र बाहेर माझी वाट पाहत बघत असेल. त्याच्या चातुर्यामुळे दुर्लक्षशा तुझी मला प्राप्ती झाली, दुर्लभ अशी मला प्राप्ती झाली. तेव्हा मी आता जातो, त्याला भेटून लगेच तुझ्याकडे परत येतो. त्याचे हे बोलणे ऐकून न आवडलेल्या पद्मावतीने विष घातलेली मिठाई मित्रासाठी व्रजमुकुटाजवळ दिली. ती घेऊन तो बुद्धिदक्षाकडे आला, पण बुद्धिदक्षाने ती न खाता कुत्र्यास दिली. ताबडतोब तो कुत्रा मेला. हे पद्मावतीचे कारस्थान पाहिल्याने व्रजमुकुट म्हणाला, या दुष्ट स्त्रीच्या नादी लागण्यात अर्थ नाही, आपण परत जाऊ. बुद्धिदक्ष म्हणाला, ऐक, आपण जिच्या राज्यात आहोत त्यामुळे ताबडतोब परत जाणे धोक्याचे. तू असं कर. बुद्धिदक्षाने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे व्रजमुकुट राजकुमारी पद्मावतीकडे गेला. ती झोपली असता तिचे सर्व दागिने काढले, तिच्या डाव्या गुडघ्यावर त्रिशूळाचे चिन्ह उमटवले आणि तो परतला. त्याने व बुद्धिदक्षाने साधूचे रूप घेऊन ते स्मशानात जाऊन बसले. त्यातील एक दागिना घेऊन बुद्धिदक्ष तो विकण्यासाठी नगरात आला. तेव्हा त्याचा संशय येऊन रक्षकाने त्याला पकडले. रक्षक त्याला घेऊन दंतवक्राकडे आले. राजाने विचारले, बुद्धिदक्ष म्हणाला, माझ्या गुरुने हा दागिना मला विकायची आज्ञा दिली, ते स्मशानात आहे. तेव्हा रक्षकाने व्रज मुकुटाचे पकडून आणले. बुद्धिदक्षाने पढवल्याप्रमाणे तो म्हणाला, मी स्मशानात मंत्रसाधना करीत होतो, तेव्हा कोण्या हडळीने हे दागिने मला दिले. मी तिच्या डाव्या गुडघ्यावर त्रिशूळाने खून केली आहे. यावर राजाने पद्मावतीच्या गुडघ्यावरचे चिन्ह पाहिले. ते दागिने तर तिचेच होते. त्यामुळे पद्मावतीस घराबाहेर काढणेच राजाने योग्य समजले. याप्रमाणे घराबाहेर काढलेल्या पद्मावतीचे व्रजमुकुटाने सुखाने ग्रहण केले. एवढी कथा सांगून वेताळ हसून म्हणाला. तेव्हा विक्रमादित्य राजा त्या 14 जणांमध्ये महान दोषी कोण? त्यावर विक्रमादित्य उतरला, राजा, आपण बुद्धिदक्षाने मित्रकार्य केले, रक्षकाने त्याचे काम केले, राजपुत्राने पद्मावतीकडे असे केले. यामुळे राजाचा मोठा दोषी ठरतो, कारण त्याने त्याचे काम नीट केले नाही. भाग 44. मधुमतीची कथा. रूप बदललेला वेताळ दुसरी कथा सांगू लागला. यमुना नदी काठी धर्मस्थळपुरीमध्ये गुणाधीप नावाचा राजा होता. त्याचा पुरोहित हरिशर्मा होता. हरिशर्म्या सत्यशील हा पुत्रच मधुमती ही कन्या होती. मधुमती मोठी झाल्यावर अतिशय सुंदर दिसू लागली. तिच्यासाठी ते दोघे वरसंशोधन करू लागले. एकदा राजपुत्राबरोबर सत्यशील काशीस गेला. तिकडे त्याच्या गुरुचा मुलगा केशव याच्याशी मधुमतीचा विवाह ठरवला. तिथी नक्की केली. पण त्याचवेळी इकडे वामन नावाच्या रूपगुणांनी संपन्न तरुण धर्मस्थळपुरीत आला. त्याला पाहून मधुमती मोहून गेली. तिचे खाणे पिणे झोपणे सर्व गोष्टी बंद झाल्या. त्याचवेळी हरिशर्म्याने त्रिविक्रम नावाचा तरुण मधुमतीचा वर म्हणून निश्चित केला. अशा वेळी मधुमती साप चावल्याने मरण पावली. त्यामुळे केशव तिच्या अस्थी घेऊन गंगेत टाकण्यासाठी काशीस निघाला. वामनाने तिच्या शरीराची राख स्वतःला फासून घेतली. तिचा जप करीत तो तेथेच बसला. त्रिविक्रम सैन्याशी यती बनला, गावोगावी भिटकू लागला. हरिशर्मा देवळात जाऊन ध्यान धारणेत मग्न झाला. त्रिविक्रम एका रामशर्मा नावाच्या गृहस्थास भेटला. त्यास संजीवन मंत्र येत होता. हा मंत्र शिकून घेऊन तो धर्मस्थळपुरीस परतला. यावेळी गुणाधीप राजाचा पुत्र नुकताच मेला होता. त्याला संजीवन मंत्राने त्रिविक्रमाने जिवंत केले. तेव्हा त्यावर राजा खुश झाला. त्याने हवे ते माग असे म्हटल्यावर त्रिविक्रम म्हणाला, केशव नावाचा काशीचा तरुण काही दिवसापूर्वी येथून गेला. त्याच्याबरोबर त्याने मधुमतीच्या अस्थी नेल्या आहे, त्या मला द्या. राजाने दूतांना पाठवून मधुमतीच्या अस्थी आणल्या. त्या अस्थींवर संजीवन मंत्र टाकून त्रिक्रमाने तिला जिवंत केले. केशव त्रिविक्रम वामनास म्हणाले, धर्मवचनाप्रमाणे मी ज्याची ठरेन त्यालाच वरते. हे ऐकून तिघे गप्प बसले. वेताळ म्हणाला, हे विक्रमादित्या, त्या तिघांपैकी तिचा योग्य वर कोण? विक्रमादित्य म्हणाला, वामन, कारण त्रिविक्रमाने तिला जिवंत केले म्हणजे तो तिचा पिता झाला. केशवाने तिच्या अस्थी दिल्या म्हणजे तो तिचा भाऊ ठरला. या ठिकाणी कथा संपली. पुढील भागात आपण सत्यनारायणाची कथा बघूया. हरे नमः. पुराणां सरशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा सुतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्